माझे बालमित्रांनो, माझे नाव आराध्य संजय चौगुले. माझे शाळेचे नाव गेनबा सोपानराव मोजे प्राथमिक प्रशाला. आज मी तुम्हाला छानशी गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचे नाव श्रावण बाळा. एक ब्राह्मण कुटुंब होते. आई वडील म्हातारे आणि आंधळे होते. श्रावण त्याचा एकुलता एक मुलगा होता. तो नेहमी आई वडिलांची सेवा करण्यास तत्पर असे. त्यांना जराही त्रास होऊ नये म्हणून तो त्यांना फार जपत असे. श्रावणच्या आई वडिलांना तीर्थयात्रा करण्याची फार इच्छा होती, पण त्याच्या गरिबीमुळे आणि आंधळेपणामुळे त्यांची ती इच्छा पूर्ण होऊ शकत नव्हती. म्हणून त्यांचे मन नेहमी व्याकुळ होत असे. एकदा श्रावणाची आई बोलत बोलत श्रावणाला म्हणाली, बाळ श्रावण, फार दिवसापासून आम्हाला तीर्थयात्रा करण्याची इच्छा होत असे, पण आंधळ्यामुळे आणि गरिबीमुळे ही इच्छा पूर्ण होत नाही. असे जशी परमेश्वराची इच्छा. श्रावण म्हणाला, आई तू काळजी घेऊ नकोस. आपण गरीब आहोत तर काय झालं, मी तुम्हाला दोघांना कावडीत बसवून तीर्थयात्रेला घेऊन जाईल. एक दिवशी श्रावणाने आपल्या आई वडिलांना कावडीत बसवले आणि कावड खांद्यावर उचलून तो तीर्थयात्रेला कसण्यासाठी निघाला. खूप तीर्थयात्रापणे फिरून तो अयोध्या पोचला. आराम करण्यासाठी त्याने आपली कावड शौर्य नदीच्या किनाऱ्यावर एका झाडाखाली ठेवली. त्याच्या आईवडिलांना तहान लागली होती, म्हणून तो पाणी आणण्यासाठी घागर घेऊन शौर्य नदीमध्ये उतरला. त्यावेळी अयोध्याचा राजा दशरथ शिकारीच्या शोधात तो बाजूला आला होता. श्रावणाने पाणी भरण्यासाठी नदीत घागर बुडवली. त्याच्या बुडबुड असा आवाज आला. आवाज राजा दशरथ किनाऱ्यावर पडला. त्याला वाटलं की कोणी प्राणी नदीवर पाणी पिण्यासाठी आला आहे. राजाने लगेच आपला धनुष्य बाणावर बाण चढवला आणि त्या दिशेने सोडला. बाण श्रावणाच्या छातीत घुसला. बाण लागताच श्रावण जोरात ओरडून राजाने श्रावणाची किंचाळी ऐकली आणि तो धावत त्याच्या जवळ येऊन पोचला. श्रावण त्यावेळी रक्ताबाबत होऊन तडफडत पडला होता. राजाला पाहून तो म्हणाला, माझ्या सारखा निर्दोष माणसाला तुम्ही मारलं असो. मला माझ्या मरण्याचा दुःख नाही. या नदीच्या किनाऱ्यावर एका झाडाखाली माझे आंधळे आई वडील कावडीत बसले आहेत. ते तहानलेले आहेत. तुम्ही तिथे जाऊन त्यांना लवकरच हे पाणी पाजा. एवढ्यात बोलून श्रावण बाळाने प्राण सोडले. दशरथ राजा पाण्याची घागर घेऊन श्रावणाच्या आई वडिलांपाशी गेला आणि त्यांना म्हणाला, माझ्याकडून